गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण रंगरेषा व्यंगरेषा धडा बघत होतो. यामध्ये व्यंगचित्र किंवा कार्टून चित्रांतून आपल्याला आपल्या मनातले भाव कसे व्यक्त करता येतात हे लेखकांनी दाखवलेलं आहे. लेखकांनी पहिलंच उदाहरण दिलेलं होतं की स्त्री भ्रूण हत्या जर असा विषय मांडायचा असेल तर लेखकांना लेखक ज्या कार्यक्रमात जातात तिथे त्यांना शालजीनी श्रीफळ दिलं जातं. यापैकी श्रीफळ हे जणू एखाद्या मुलीचं डोकं आहे आणि कोणीतरी ते दगडावर ज्याप्रमाणे आपटतं नारळ, त्याप्रमाणे त्या मुलीचं डोकं कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे किंवा आपटण्याचा प्रयत्न करत असतं आणि दुसरं हात हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित ती आई असू शकते, कदाचित ते वडील असू शकतात, कदाचित तो समाज असू शकतो. ओके, तर स्त्री भ्रूण हत्या हा सिंपल मुद्दा लेखकांनी त्यांच्या व्यंगचित्रातून मांडलेला आहे. ओके, त्याच्यानंतर व्यंगचित्रातून खरं माणसाच्या मनातलं उतरवता येतं का हे लेखकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आयुष्यात माणसाने सावध कसं राहावं, त्याच्या नातेवाईकांपासून, त्याच्या शत्रूंपासून, त्याच्या समाजापासून कसं सावधान राहावं याचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की जणू लोक अनेक प्रकारे मासे पकडतात. काही लोक गळ टाकून बसतात, काही लोक जाळ्या टाकून मासे पकडतात. पण जो हुशार व्यक्ती असतो, ज्याला सावधगिरीचं असतं, जो सावध व्यक्ती असतो तो काय करतो, पाण्याच्या मधोमध उभे राहून पायाखाली येणाऱ्या माशांना घट्ट पकडून तो घट्ट पकडत असतो. अशा प्रकारे आपल्यापैकी आपल्याला चांगला कोण आणि आपल्यापासून वाईट कोण याचं आपल्याला ओळखण्यासाठी आपलं सावधगिरी बाळगणं हे व्यंगचित्रातून सुद्धा दाखवता येतं. आई किती महत्त्वाची आहे हे सुद्धा व्यंगचित्रातून दाखवता येतं असं लेखकांनी स्पष्ट केलेलं आहे की एक चिमणीचं त्यांनी 2 चित्र दाखवलेली आहेत की ज्याच्यामध्ये एकामध्ये चिमणी आपल्या पिल्लांना खाद्यपदार्थ आणण्यासाठी बाहेर गेलेली आहे आणि चिमणीची पिल्लं त्या घरट्यामध्ये चिवचिव करत आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्यांनी असं दाखवलं की चिमणी ही त्या पिल्लांना बिलगून बसलेली आहे आणि पिल्लं तिने जे आणलेलं आहे बाहेरून ते खात आहेत. तर अशा प्रकारे आईची ममता दाखवण्याचा प्रयत्न एका छोट्याशा चित्रातून व्यंगचित्रातून लेखकांनी केलेला आहे. त्याचबरोबर वडिलांचं सुद्धा महत्त्व लेखकांनी चित्रांमधून स्पष्ट केलेलं आहे की नेहमी आपल्या आयुष्यात आई जसे हे 2 शब्द आहेत तसे बाबा नावाचे सुद्धा 2 शब्द आहेत. आणि हा बाबा हा शब्द जणू लेखकांच्या डोक्यावर पाऊस बनून उभा आहे. ओके, आणि हा पावसात लेखक उभे आहेत. अगदी लहान असताना सुद्धा लेखकांनी त्या पावसात उभे आहेत, पण त्या पावसात वडिलांचा हात हा जणू छत्री बनून उभा आहे असं लेखक म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला ज्यावेळी वडील निघून जातात किंवा वडिलांचं देहांत होतं त्यानंतर सुद्धा वडिलांचा हात त्या पावसात पुन्हा तसाच उभा आहे. वयाची 75 लेखकांनी पूर्ण केल्यानंतर सुद्धा वडिलांचा हात तसाच त्यांच्या डोक्यावर उभा आहे असं लेखक कुठेतरी म्हणतात. म्हणजे जेणेकरून आई वडील जिवंत असताना सुद्धा आपल्यासाठी एखाद्या संकटातला आधार असतात आणि मेल्यानंतर सुद्धा ते आपल्यासाठी इतकं काही ठेवून जातात की ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यातली बरीचशी संकटं सहजपणे पार करता येतात इतकं. आणि याच्यासाठी वडिलांचं फार महत्त्व आहे. दिसत येत नाही पण वडीलसारखे महत्त्व या जगात कोणाचंच नाही असं लेखकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर लेखक एकदा मुंबई, गोवा, पुणे आणि दिल्ली असा प्रवास करत असताना आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवत असताना बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत. तर एक दिवस लेखकांना एक सुंदर अनुभव आलेला आहे की लेखकांची व्यंगचित्र ही शेतकरी कुटुंब देखील पाहतं आणि शेतकरी हा आपल्या शब्दातून लेखकांच्या व्यंगचित्राचे महत्त्व स्पष्ट करत असतो. लेखक शहरी असल्यामुळे लेखकांना शहरातील व्यक्तिमत्वानुसार ते त्यांच्या चित्राचा अर्थ लावत असतात, पण शेतकरी जो अर्थ सांगतो हा लेखकांना अनएक्सपेक्टेड किंवा अविश्वसनीय असतो. असा कुठेतरी छान अर्थ शेतकरी लेखकांच्या व्यंगचित्राचा सांगतो. ते पाहून लेखकांना आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं फील होतं. हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटच्या स्टेपकडे आपण गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये लेखक बघा, लेखकांनी सुरुवातीचं स्ट्रगल सांगितलेलं आहे. खरं सांगायला गेलं तर व्यंगचित्र हा काही असा विषय नाही की लोक लगेच एक्सेप्ट करतील. ओके, लेखकांना आपली चित्र नियतकालिके, मासिके यांमधून प्रसिद्ध करायची होती, म्हणजे मॅगझिन्समध्ये टाकायची होती, पेपरांमधून छापायची होती. पण बरेचसे नियतकालिक छापणारे किंवा मासिकं छापणारे व्यक्ती
ते चित्र घेण्यास तयार नव्हते, कारण लोकांना वाटायचं की व्यंगचित्रासारखा विषय कोणीही घेणार नाही. ओके. पण लेखकांनी दीनानाथ दलाल हे नावाचे व्यक्तिमत्व मिळालेले आहेत. हे दीनानाथ दलाल मुंबईतील केनेडी ब्रिजला राहत होते आणि त्यांनी लेखकांची चित्र आवडलेली आहेत आणि दीपावली या मासिकांमध्ये लेखकांची चित्र हवी आहेत असा एक मॅसेज किंवा असं एक पत्र लेखकांना लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर लेखक हे दीनानाथ दयाल यांना भेटायला गेलेले आहेत. आता त्याच्यानंतरचा प्रवास आपण बघूया. ओके, इथपर्यंतचा भाग झालेला आहे. चर्नी रोडला उतरलो आणि केनेडी ब्रिजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्ये फोन केला. फोन खुद्द दलालांनी घेतला. नमस्कार, मला दीनानाथ दलालांशी बोलायचंय, मी म्हणालो. स्पीकिंग. त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता की दलाल स्वतः बोलत असतील असं मला वाटलंच नाही. मी त्यांना पुन्हा सांगितलं, मला श्रीयुत दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे. मी मंगेश तेंडुलकर. स्पीकिंग. त्यांची मंजूळ आवाजात आणखी दोनदा सांगितलं. अहो, मला तुमच्याशी नाही बोलायचं, मला संपादक दीनानाथ दलालांशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? माझा आवाज थोडा चढला. ते मला म्हणाले, अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल. मी किंचितसा अवघडलोच. म्हटलं, तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना, हे विचारायला मी फोन केला. हो आहे मी, या तुम्ही, ते म्हणाले आणि मी त्यांच्या ऑफिसजवळ मध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. ये बस, अगदी तोच आवाज. टेबलवर इजेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूंचा विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलो. तू विजयचा कोण? दलालांनी विचारलं. कुणीही नाही, मी क्षणार्धात सांगून टाकलं. काही क्षण भुवया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे, दाखव काय चित्र काढलीस आहेस. माझी व्यंगचित्र त्यांना दाखवली. ती पाहून त्यांनी मला खुर्चीच्या मागे येऊन उभं राहायला सांगितलं. राहिलो. आता बघा, लेखक फायनली दीनानाथ दयाल यांना भेटायला गेलेले आहेत, कारण लेखकांना त्यांची चित्र मॅगझिन्समध्ये, पेपरांमध्ये छापायची होती आणि दीनानाथ दयाल हे संपादक म्हणजे पेपराचे ऑथर असल्यामुळे त्यांनी ती चित्र घेण्याचा निश्चित केलेलं होतं. लेखक ज्यावेळी दीनानाथ दयाल यांना भेटायला गेले त्यावेळी बघा, लेखकांनी आधी रिसेप्शनिस्टकडे फोन केला आणि त्यांना विचारलं की दीनानाथ दयाल आहेत का, मी त्यांना भेटू शकतो का. यावर दीनानाथ दयाळ यांनी त्यांना 2 वेळा रिप्लाय दिला की हां, तुम्ही येऊ शकता. पण त्यांचा आवाज इतका स्त्रीसारखा होता की लेखकांना वाटलं की मला कोणीतरी समोरून खोटं बोलत आहे आणि एखादी स्त्रीच बोलत आहे. पण खरं सांगायला गेलं तर तो आवाज दीनानाथ दयाळचा होता. आणि फायनली ते कबूल झाल्यानंतर दीनानाथ दयाळ यांनी त्यांना भेटायला बोलवलेलं आहे. लेखक तिथं पोचलेले आहेत. लेखकांची शिफारस कदाचित त्यांचे मोठे भाऊ असणारे विजय यांनी केलेली होती. याची कल्पना दीनानाथ दयाळ यांना होती, पण लेखकांनी सांगितलं की त्यांच्याशी काही संबंध नाही. हे ऐकल्यानंतर थोडेसे ते चकित झाले आणि त्यांनी आपली विषय बदलला आणि चित्र दाखवायला सांगितली. आता त्यानंतर लेखकांनी चित्र दाखवली, पण चित्र दाखवल्यानंतर लेखकांना एक विचित्रच अशी गोष्ट त्यांनी सांगितली की माझ्या खुर्चीच्या मागे येऊन उभे राहा. आता बघा पुढे काय झाले. दलालांनी कोऱ्या कागदाकडे तुकडे ड्रॉइंग बॉर्डरवर ठेवले. माझं चित्र शेजारी धरून ब्रशच्या फटकाऱ्यांनी त्यांनी ते पुन्हा त्या कागदाच्या तुकड्यावर चितारलं. म्हणाले, व्यंगचित्रातला हा नवीन ट्रेंड आहे. कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय, तोही शब्दांशिवाय. तुझी चित्र चांगली आहेत, पण तुझी पद्धत जुनी झाली आहे. आता चित्राला एक पर्स्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्र सपाट नाही काढायची, त्याला खोली असायला हवी. तर बघा, लेखकांना पुढे दलालांनी सांगितलं की तुमची जी चित्र काढण्याची पद्धती आहे किंवा स्टेप्स आहेत त्या आता जुनाट झालेल्या आहेत, लोक ती एक्सेप्ट करत नाहीत. त्यामुळे चित्र काढण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि चित्र सपाट काढायची नाहीत, त्याला जास्त खोली असायला हवी. म्हणजे ते चित्रातून जास्त डिटेलमध्ये माहिती सांगत बसायची नाही, तर फक्त चित्र रंगवायचं, लोकांना ती ऑटोमॅटिक कळली पाहिजे. अशा प्रकारची चित्र काढली पाहिजेत असं
त्या व्यक्तीचं मत होतं. खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं आणि म्हणाले, मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि ही चित्र पुन्हा काढून पाठव. औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दयाळकडून झालं. 15-1 मिनिटात त्यांनी ती 7-8 चित्र पुन्हा चितारून दाखवली. दलालांनी आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन संपवून चहा मागवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एका ठिकाणी चुकून मी विजेचा एकेरी उल्लेख केला आणि मी दचकलोच. माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, तू खोटं बोलतोयस हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. कबूल कधी करतोयस त्याचीच वाट बघत होतो. पण तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी भांडण वगैरे आहे का? मी म्हटलं, मी अजिबात नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे. पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं व्हायचं नाही. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्र तुम्ही घ्यावीत असं मला वाटलं नाही. म्हणून मी म्हणालो. दलाल म्हणाले, मला आवडलं. अशी माणसं क्वचित सापडतात. तू चित्र तयार करून पाठव, मी घेतो. मी पुण्याला परत आलो. 2 दिवसात त्यांना हवी तशी चित्र तयार केली, पाठवलेली एकूण एक चित्र दीपावलीमध्ये प्रसिद्ध झाली आणि मला अतोनात आनंद वाटला. तर बघा, लेखकांनी चित्र कशी काढावी याबद्दल दीनानाथ दयाळ यांनी माहिती सांगितली. कारण मॉडर्न पिढी किंवा नवीन पिढी काय एक्सपेक्ट करते हे देखील फार महत्त्वाचं आहे. आपल्याला सुद्धा या आधुनिक पिढीनुसार बदलावं लागतं. कळते त्यांनी त्यांच्या पिढीनुसार बदललं नाही तर आपण कदाचित बॅकवर्ड ठरू किंवा मागे ठरू. ही गोष्ट दीनानाथ दयाळ यांनी सांगितलेली आहे. लेखकांनी हा एक मेसेज दिलेला आहे याच्यातून. त्याचबरोबर लेखकांनी नंतर बोलता बोलता लेखकांनी स्वतःच्या भावाचं एकदा नाव घेतलेलं आहे. हे बघून दीनानाथ दयाळ यांनी सांगितलं की तुला भाऊ आहे हे मी ओळखलेलं होतं, पण तू का रिजेक्ट केलं? त्यावर त्यांनी सांगितलं की कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून मला निशाणा लावायचा नाही किंवा मला कोणाच्याही ओझ्याखाली दबून राहायचं नाही, तर मला स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं. तसंच देखील तुम्ही देखील ज्यावेळी भविष्यात कधीही जॉब करायला जाल किंवा काही करायला जाल, कोणाचं नाव सांगून त्याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तर तुम्हाला नक्की तुमचं ध्येय मिळेल, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे लेखकांची चित्र प्रकाशित झाली आणि लेखकांचं स्वप्न जे होतं की लेखकांची चित्र कुठेतरी लोकांनी पाहिली पाहिजेत, ती अनुभवली पाहिजेत, ती सत्यात उतरलेली आहेत. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा व्यंगचित्रांबद्दलचा असणारा धडा या ठिकाणी संपलेला आहे. आता तुम्हाला याच्यापैकी अभ्यास काय असणार आहे तर स्वमतमधला पहिला प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. स्वमतमधला पहिला प्रश्न लिहायचा आहे. एकाचे व्यंग्यचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते, हा लिहायचा आहे. आणि दुसरं अभिव्यक्तीमधला दुसरा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. आईचं नातं सगळ्यात जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. अभिव्यक्तीमधला प्रश्न, स्वमतमधला पहिला प्रश्न आणि अभिव्यक्तीमधला दुसरा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. या ठिकाणी धडा संपलेला आहे. धडा संपल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपलं पोषण जवळजवळ संपलेलं आहे. ओके, तुम्हाला दिलेला अभ्यास तुम्ही केलेला असेल, लिहिलेलं असेल, अशी एक्सपेक्टेशन करतो. आणि या ठिकाणी हा धडा संपलेला आहे, लेक्चर संपलेला आहे हे सांगतो आहे. ओके, थँक्यू. काही डाऊट्स असतील तर विचारा.